अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, माह रमज़ान चालू आहे, तेव्हा अल्लाहशी सगळ्यात पहिले हीच दुआ की अल्लाह आपल्या सगळ्याला पुऱ्या आलम इस्लामला आणि दुनियाच्या सगळ्या इन्सानला या माह रमज़ानच्या सगळ्या खैर व बरकतशी नवाजो। नाजरीन, आज एक जी बात मी करणं तुमशी चाहता है, इस्रायल इराण वारच्या निसबतशी आणि त्याचो तालुक आपल्या कोकणशी कोकणी लोकांशी कैसो आहे ह्या निसबतशी मोप काही आपल्याला म्हणजे बोलण्यासारखं आहे। पण आजच्या ह्या बातीला मी उन्वान देत आहे मोहासिबा। आज आपण आपला रिचेक करण्याचा टाइम मिळालो आहे आणि जर हाला ते हाजर आहात त्याशी आपण किती मुंसलिक आहोत, आपल्यावर किती त्याचे असरात पडतील आणि बहैसियत मुसलमान पण आपल्याला ह्याच्यावर गौर केला पाहिजे। आपल्या इमानचो तकाजो काय बोलते, हालाचो तकाजो काय बोलते आणि ऐशा हालतातला आपल्याला काय सबक घेतला पाहिजे आणि मुस्तकबिलची कैशी राह आपल्याला तय केली पाहिजे। संगात थोडासा आपल्याला तारीखच्या पहिलू इकडशी पण बघवा लागेल की ही तारीख मगची तारीख काय होती, काय फैसलं होतं आणि त्याच्यानंतर इज्तिमाई तौरवर आलमे इस्लामवर आणि प्रत्येक मुसलमानावर काय इसा हालात येईल। नाजरीन, सगळ्यात पहिले आपल्याला बहैसियत मुसलमान आपलो मुहासिबो केलो पाहिजे। आज जी ही अरबस्तानवर जी हालत है ह्याचं जुमेदार जी आहात ना अरब हजरात आहात। सल्तनत उस्मानिया खलाच्या झेल्याच्या बाद या तिला खलास केल्याच्या बाद आपण बघलाव ना की आपण जे आपल्या कोकणात जेव्हा पोरा झुजत असतात या पोराच्या समझोत्यासाठी काही चीजेचं थोडं थोडं वाटं घालून देत आहोत। ऐशा एतिबारशी इस्लाम दुश्मन कोश जी ताकद होती त्यांनी आपल्या हर खित्याचं असं छोटं छोटं तुकडं केलं। ह्याच्या त्याच 1940-50च्या दरम्यानला दोन वाक्य घडलं ज्याला 19व्या सदीचं त्याला वाक्य बोलतात। एक वाक्य असो की जेव्हा आपला हिंदुस्थान आजाद झाला त्या वक्तार जी आपली एशियाची इस्लामी कुवत इस्लामी ताकद होती तिला वाटला गेला। एक इकडं पाकिस्तान, एक इकडं बांगलादेश, एक इकडं इंडिया। जरा थोडंसं आपण ह्यो करूया ना की आज पाकिस्तानला किती मुसलमान आहात, इंडियात किती मुसलमान आहात आणि बांगलादेशला किती आहात। जर सगळी मुसलमानं एक असती तर ह्याची ताकद किती एक असते आणि ह्याचं असरात काय असतं। सेकंड थिंग, अरबस्तानातला आपण बघता तो आज जो ह्यो हाल है इराण आणि इस्रायलचो, इस्रायलच्या जंगशी, तर ही एक तराचो अल्लाह तालाने आपल्याला एक मोको दिलो नाही का की ज्या खलीजी मुमालिकच्या तपत्या सहरातला उबलत्या गरमीतला सहाबा करामनी कुर्बानी देऊन थत दीन जिंदा केले। आज ह्या कंदुऱ्यावाल्या लोकांनी थत दीनला पामाल केले। पहिले आपलो भात जेव्हा गल्फला जायचो ना तेव्हा तिकडे मुसलमान होऊन म्हणजे मुसलमान काय नमाजी होऊन यायचो, मुसलमान जायचो पण थतचा जी इमानी कुवत इमानी असरात बघून। पण गेल्या 20 वर्षातला ह्यो आलम आहे की आज जर आलिम एक सुद्धा त्या देशात जाते, मी कच्या देशचं नाव नाही घेत, तुम्ही समजू शकता, तर थत जर गेला तर त्याचा इमान खतऱ्यातला नाही। अल्हम्दुलिल्लाह, मी पण आपल्या जिंदगीची 20 वर्षा खलीज मुमालिकला काढलाय आणि जी तुम्ही माझी ही बात ऐकता तुम्ही दिलशी बोलाल की नाही चीज सही आहे। जत खंजीरचा गोश्त खुलेआम विकला जाते, जत दारू खुलेआम विकली जाते, जत बायकाची खुली मंडी लागते, तर ते इमान कैसा बचल आणि अल्लाह कैसो आपल्याशी राजी असेल। तेव्हा आज हे जे पण काही हालात आहात ते आपल्याला मुहासिबा करण्यासारखा, का की अल्लाह बोलते, अल्लाहचा फरमान है, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या फरमानचो मफहूम है
की जेव्हा आपण दीनशी फिरू ना, अल्लाहच्या हुकमाची पामाली करव, तेव्हा अल्लाह आपल्यावर जालिम आणि जाबीर हुकमरा मुसल्लत करल. आज झालेलो आहे. चाहे मग इंडिया असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो या खलीज ममालिक असो, तर ह्या बातीकडे आपल्याला सोचला पाहिजे. माझी दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन के पूऱ्या आलम इस्लामला सही समज अता करो आणि त्यांच्या जान माल इज्जत आबरूची हिफाजत करो. सेकंड थिंग की ह्यो जो आता वार चालू आहे तो त्याचा आपल्या कोकणावर आणि आपल्यावर काय असर राहतात. बघा 1960-70च्या बाद जेव्हा खलीजी ममालिकचा दरवाजा खुलला आपल्यासाठी, त्यातनं अल्लाह तालाने आपल्याला मोक्के दिला. पण आपण त्याच्या आमदनीच्या हिशोबाशी आपली आणि आपल्या कौमची तामीर केली काय, ह्यो आपल्याला मुहासिबो करण्याची जरूरत आहे. अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीननी आपल्याला खलीजी ममालिकशी मोक्के दिला. मोक्के आपल्या तालिमी इदारे कायम झालं, मस्जिदी कायम झालं. पण आज जो सवाल कोकणी कौमच्या सामने हे परत तोच क्वेश्चन टेंग की आता काय. तेव्हा बघा अल्लाह रज्जाक आहे, अल्लाह रिस्क देईल. आज तुम्ही सगळी कोकणी लोका खलीज ममालिकला हो काय दौरशी गुजरता हो. हर वकन जानो खौफ आहे, जानाची काही खात्री नाही. तुमची फॅमिलीची लोक इकडं परेशान आहात. माहे रमजान चालू आहे. काही लोकांनी तुम्ही ईदला याची इरादो केलो असाल, तेव्हा परत तो सवाल येते की इक्तिसादी तौरवर, माली तौरवर आपला काय. तर सेम आपलं हालात जहात तर अरबस्तानशी मिळतं जुळतात. अरबस्ताननी त्या वक्तावर तो खयाल नाही केले. त्याला वाटलं अमेरिका आमची हिफाजत करेल आणि मस्त होऊन राहिलं. आपण पण हीच सोचला की खलीज ह्यातून नेहमी आपल्याला आमदनी होत राहील आणि आपण पण आपल्या मस्तीत मस्त राहिलो. पण ही केव्हा सोचलाव नाही की इस्लाम मुखालिफ ताकत्यो काय करतात. आज बघा आलमे इस्लामला पण ह्याच मुखालिफ ताकदीने कन्फ्यूज करून ठेवला नाही. तिकडे सौदियाला भीती वाटते की जर इराण ताकदवर बनला तर आमची जी हे सुलतानियत महफूज नाही राहणार. इकडं दुबईच्या शेखला वाटतंय तिकडे ते. तेव्हा मोके सोचण्याचं मुकाम आहे. निजाम अल्लाहचं आहे, हर चीज अल्लाहच्या इख्तियारला आहे. पण ह्यो मोप काही चीजो जो हात ना तो आपल्याला काही मागचा सोच्याचो आणि पुढचा विचार करण्याचो आपल्याला मोको देतात. मी तुमच्या सगळ्यासाठी आणि पुऱ्या आलमी इस्लामसाठी दुआ गो आहे. मी ह्याचन अल्फाजचन जुमलं शायद तुमच्या जज्बातची अक्कासी करेल. तर आपण ह्या चीजवर सोचूया आणि गौर करूया. अल्लाह आपल्या सगळ्याचो हाफिज आणि निगेबान आहे. ही कवाच विसरू नये की इस्लाम मुखालिफ ताकत्यो हमेशा जो हात तो इस्लामच्या खिलाफ राहिल्या. का की जर इस्लामच्या ह्यानी तोर तरीक्यानी जर दुनिया चालते तर ह्यांचं अय्याशीचं धंद बंद होतील, ह्यांशी याजाचं धंद बंद होतील, ह्यांचं शराब खाणं बंद होतील, ह्यांचं अय्याशीचं खाणं बंद होतील. आणि जर इस्लामच्या मुताबिक दुनिया चालते तर दुनियातला अमन सुकून होल. ह्या लोकांचा जो हत्याराचा धंदो आहे तो बंद होल. तेव्हा आपण आपला समजूया. अल्लाहने मोप काही आपल्याला दिला नाही. आज पण आपण अल्लाहशी रुजू होऊया. या सिलसिल्यावर जर बोलल्या गेलो तर मोप करे. पण मी मुख्तसर अल्फाजला सगळ्या चीजो छोट्या छोट्या इकडे गौर करून आपल्या सामने ठेवायची कोशिश केली. होऊ शकते सगळी ह्या चीजशी जी हे मुतफिक नसतील आणि काही लोक असतील. ती जी मुतफिक नाही आहेत त्यांचं पण एहतराम आहे, जी मुतफिक आहेत त्यांचं पण एहतराम आहे. प्रत्येकाचं आपलं आपलं एक सोचण्याचं तरीको असतं. आखिरला परत अल्लाहशी दुआ गो आहे की अल्लाह रब्बुल आलमीन आपल्या सगळ्याची जान माल इज्जत आबरूची हिफाजत करो आणि आलम इस्लामला अल्लाह ताला आलम इस्लामची हिफाजत करो आणि दुनियाचे हर मोमीनची जान माल इज्जत आबरूची हिफाजत करो. ह्याच लफ्जाच्या संगात अल्लाह हाफिज. तुमचं हे खाकसार मुख्तार सुर्वे, कोकणी न्यूज.